नालेसफाईच्या कामाची निविदा काढलेली नाही. उपायुक्त स्मृती पाटील. महापालिकेकडील उपलब्ध वाहनांकडून स्वच्छता. महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढलेली नाही. पालिकेला वार्षिक वाहन पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून स्वच्छतेसाठी लागणारी मशिनरी भाड्याने घेत स्वच्छता मुकादम आणि निरीक्षकांच्या माध्यमातून हे काम केले जाते. या कामांचा लेखाजोखा स्वच्छता निरीक्षकांनी जतन केला आहे. याची शहानिशा करून ठेकेदाराला बिले दिली जात आहेत. या कामात कोणताही घोटाळा झालेला नाही. सध्या पालिकेकडील उपलब्ध वाहनांच्या माध्यमातूनच स्वच्छतेचे काम सुरू असल्याचं उपायुक्त स्मृती पाटील यांनी म्हटलेलं आहे. महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप स्थायी समिती सभेत सदस्यांनी केला होता आणि या कामाची चौकशी करण्यासाठी ठेकेदारांची बिले थांबवण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की शहर स्वच्छता वेळेत आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाची होण्यासाठी महानगरपालिकेची उपलब्ध वाहने वापरात घेतली जात होती. मात्र तत्कालीन आयुक्त यांनी नवीन वाहन धोरण न राबवता भाडेतत्वावर वाहन घेते स्वच्छता करण्याचे आदेश दिले. 2025 या वर्षात पावसाळा खूप जास्त दिवस लांबल्याने रस्त्याच्या साईडपट्ट्या नाले गटारी साफ करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडे यासाठी लागणारी यंत्रणा कमी असल्याने वार्षिक वाहन पुरवठाधारक यांच्याकडून स्वच्छतेसाठी लागणारी मशिनरी प्रभागनिहाय स्वच्छता अधिकारी यांच्या मागणीनुसार स्वच्छता निरीक्षक यांना पुरवलेली आहेत. स्वच्छता निरीक्षकांनी सदर वाहन आणि मशिनरीद्वारे त्यांचा भाग आवश्यकतेनुसार स्वच्छ करून घेतलेला आहे आणि याप्रमाणे झालेल्या कामाचा अहवाल स्वच्छता निरीक्षक यांनी लिखित स्वरूपात जतन केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.